प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्या सोबत आहेत आणि आजपासून ते संघर्ष यात्रेला सुरुवात करतात। निरा गावामधून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आणि ते पुढे बारामतीमध्ये जाऊन सभा घेणार आहेत आणि सभेमधून आज ते काय संबोधतात आपण याबाबत त्यांच्यावर बातचीत करणार। सर, 2 दिवस आपण बघतोय या जीआर वरून मतांतर निर्माण झालीत, तुम्ही कसं बघताय जीआर? खरं तर हा जीआर न कळावा असा काही वेगळ्या भाषेमध्ये आहे का? असं काही कुठल्या फारसी भाषेमध्ये, हिब्रू भाषेमध्ये, कुठल्या इटालियन भाषेमध्ये आहे का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा जीआर मराठीमध्ये आहे आणि या जीआर मधल्या प्रत्येक शब्दाला, कॉम्याला, वेलांटीला रस्व मिनिंग असतं। याच जीआर मध्ये गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील या 3 शब्दांनी एवढा घोळ घालून ठेवले। लाखो सर्टिफिकेट महाराष्ट्रातला कुठलाही माणूस काढू शकतो आणि असं जर झालं तर ओबीसीचं आरक्षण 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये संपलेलं असेल। कारण ज्या लोकांपासून संरक्षण हवं होतं तीच लोक जर या कटघऱ्यामध्ये आली मुक्त जाती जमातीच्या, तर ओबीसीची लोक त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत। त्यांचं आरक्षण संपलंय। आरक्षणाचा मूलभूत अर्थ संपलेला आहे। आरक्षण हा प्रतिनिधित्वासाठी केलेला प्रोग्राम होता। तर हेच घटनेचं तत्व, अनेक सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय, आयोगांचे निर्णय पायदळी तुडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या गव्हर्नमेंट रिझोल्युशनने केलंय। सर, या जीआरला धरून आता भटके विमुक्त म्हणतायत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको, आम्हाला एसटी मध्ये टाका। म्हणजे हा या जीआरनी 2 घोळ घालून ठेवलेत, 2 समाजात तेढ निर्माण झालेत असं म्हणणं आहे। त्या संदर्भात लक्ष्मण माने आक्रमक झालेत। म्हणजे एका जीआर मुळे किती जाती जमातींना याचा फटका बसणार आहे, कारण की ओबीसी वरून ते एसटी म्हणतात, आम्ही ओबीसी मध्ये नाहीच। या जीआर मध्ये बाकीच्या गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये ते एसटी मध्ये। हे बघा, ज्यावेळी गव्हर्नमेंट रिझोल्युशन निघतो त्यावेळी तो महाराष्ट्रातल्या भौगोलिक प्रदेशामधल्या लोकांना लागू होतो। मला सांगा, जर मराठा जर ओबीसी मध्ये गॅजेटद्वारे तर त्याच गॅजेटद्वारे इथल्या भटके विमुक्त जाती जमाती अ आणि ब प्रवर्गातले लोक बाय डिफॉल्ट एसटी मध्ये जातील, धोबी बाय डिफॉल्ट एससी मध्ये जाईल, नाभिक समाज अनेक राज्यामध्ये आता बेलदार वडार समाज एसटी मध्ये आहेत। मग आता ही सगळी बाय डिफॉल्ट जातील तिकडं। जर हैदराबाद गॅजेटचा अर्थ या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे असा असेल, नात्यातील, नातेसंबंधातील, गावातील आणि कुळातील माणसं जर त्यांच्याकडे एखाद्याकडे सर्टिफिकेट एकाकडे असेल तर त्याच्या ॲफिडेव्हिटद्वारे ही माणसं बाय डिफॉल्ट एसटी मध्ये जायला पाहिजेत नाही। मग जर यावरूनच इतर ज्या जाती आहेत त्यांना याचा फायदा पण होतोय आणि तोटा पण होतोय। तोटा होण्याचं काय कारण आहे? जर ओबीसी मधल्या जातींना सरकार एसटी मध्ये टाकायला तयार नाही, त्या संदर्भात त्यांचं आंदोलन आहे। हे बघा, महाराष्ट्र शासनानं खरं तर त्यांनी कुठली शपथ घेतलेली असते आणि किती जबाबदारीनं वागायला पाहिजे। शासन बेजबाबदार वागतंय। शासनानं पहिल्यांदा काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे स्वतःचं, मंत्रिमंडळानं। आरक्षण कोण देतं, का देतं, कधी देतं, कसं देतं, हा एवढा होपलेस जीआर आहे की या जीआरच्या माध्यमातून आरक्षणाच्या तत्वांना छेद दिलाय। एकदा मुख्यमंत्री महोदयानं सार्वजनिकरित्या हा जीआर वाचनासाठी बोलवावं, तज्ज्ञ मंडळींना बोलवावं। या जीआरच्या माध्यमातून फक्त ओबीसीचं आरक्षण संपलं नाही तर एससी एसटीचं सुद्धा आरक्षण, तिथं सुद्धा हे तत्व लागू होऊ शकतात। त्यामुळं हे जे काही केलं हे भयंकर केलंय। ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट ज्या शासनाने, एससी एसटी त्याचा फायदा एससी एसटी ला पण दिसतो। हो, प्रश्नच नाही। मला सांगा, मुस्लिम समाजाला तर जागा ओपन झाल्या, प्रश्नच नाही। नातेसंबंध हा जीआर कुणाच्या फायद्याचा आहे? मुस्लिम समाज, ओबीसी, मराठा, एससी एसटी। हा जीआर महाराष्ट्रातलं आरक्षण संपवण्याचा जीआर आहे। महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधला जो कोणी आरक्षण घेतोय आता त्याला बाहेर काढता येत नाही, कारण त्याची ओरड होईल। तर मग बाहेरचा जो त्यालाच आतमध्ये घाला, हा प्रकार आहे हा जीआरचा। हा फक्त ओबीसीचं आरक्षण संपवणारा जीआर नाही, हा एससी एसटीचं आरक्षण संपवणारा सुद्धा जीआर आहे। म्हणजे एका ताटात सगळी भाकरी वाढून, अरे असतानाच 350 लाती आहेत आणि पुन्हा गावातल्या गावच्या पाटलापासनं, पॅनल प्रमुखापासनं, मटका बुक्कीपासनं ते आमदाराच्या चेल्यापर्यंत, वसुली एजंटपर्यंत, ते मुंबईतला बदलीचं टेबल लावून बसलेल्या एजंटापर्यंत प्रभाव कुणाचा आहे? अरे आता ह्या जीआरद्वारे कानपट्टी लावून, मुस्काड लावून हे सर्टिफिकेट काढतील ना। ए जीआर आहे, तुझ्या बापाचं काय रे? ही दहशत आहे।
अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली जाते. आम्ही गाव लेवलचा अधिकारी काय ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक. हा तर राव गावातला माणूस आहे, गाव लेवलचा अधिकारी आहे. मुख्यमंत्र्याची आयमाई सुरक्षित नाही तर ह्या अधिकाऱ्यांचं काय होईल बरं? मला वाटतंय गाढवपणा आहे हा GR म्हणजे गाढवपणा यासाठी की ह्यांनी आरक्षणाच्या तत्वालाच तिलांजली दिलेली आहे, संविधानिक तत्वांना तिलांजली दिलेली आहे. प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे, ज्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला त्याच्यासाठी आरक्षण आहे, गरिबी हटवण्यासाठी, पंचायत राजच्या निवडणुका लढवण्यासाठी, आमदार खासदार होण्यासाठी, आपली सत्ता टेकवण्यासाठी, अरे सामाजिक न्यायासाठीच हे रिझर्वेशन आहे. नाही पण आता तुम्ही ओबीसी नेते आहेत, मनोज जरांगे ओबीसी नेते झालेत, सुरू झालेत, तुम्ही स्वागत करणार आहे की नाही तुम्ही? अरे आम्ही ओरिजिनल ओबीसीचे नेते आहोत आणि डुप्लिकेट ओबीसीचे नेते जरांगे आहेत, चौथी नापास नेते. त्यामुळे कोणाची काय बराबरी करताय? स्वागत केलं की नाही मग तुम्ही? डुप्लिकेट नेते आम्ही ओरिजिनल ओबीसीचे नेते आहोत. हो ना, पण डुप्लिकेट ओरिजिनल पण आता आलेच समावेश. अजून चॅलेंज होणार आहे ह्याला. या GRला कायद्याच्या भाषेत काय किंमत आहे? हा बंबात घालण्याचा GR आहे. बंबात. मी खूप जबाबदारीने बोलतोय कारण अपिलिंग भाषेमध्ये बोललं पाहिजे, कारण माझ्या ज्ञाती समाज बांधवांना जी भाषा कळते त्या भाषेत मला बोललं पाहिजे. हा GR म्हणजे बंबात घालण्याचा GR आहे. राज्यात आता ओबीसी उद्रेक काय होणार? अरे 60% लोकसंख्या आहे ना आमची गावगाड्यातली. आम्ही एकत्रित नाही आहोत म्हणून तुम्ही असे उद्योग, असे येडचाळे करणार आमच्या बरोबर. त्यामुळे आम्ही पण एकत्रित येऊ, आम्ही पण राजकीय भूमिका घेऊ. तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्याच वाड्या वस्त्यावरनं तांड्यावरनं जातो. त्यामुळं तुम्ही मुठभर 10% क्वांटम कुठं आणि 60% क्वांटम कुठं? आम्ही वेगळे आहोत, आमच्यात संघटन नाही, आमच्यात आमदार खासदार नाहीत म्हणून तुम्ही आमचे संविधानिक हक्काधिकार काढून घेणार? याचा जाब विचारला जाईल, गावागावात विचारला जाईल. नक्की गावागावात त्याचा जाब विचारला जाईल आणि त्यासाठी संघर्ष यात्रेला लक्ष्मण हाके सुरुवात करतायत. कॅमेरा किरण काजळेसह सागर, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.